मंडळी, आज आपण लाल माठाच्या भाजीची रेसिपी बघत आहोत। अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी अशी ही भाजी आहे आणि तेवढीच चविष्टही। लोह, व्हिटॅमिन व फायबर भरपूर प्रमाणात असलेली ही भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्की खावी। करायलाही तेवढीच सोपी आहे। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। हे बघा, हा लाल माठ मी निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे। निवडताना त्याची पाने खुडायची। देठ कोवळी असतील तर थोडीशी देठ घेतली तरी काही हरकत नाही। निवडलेला हा लाल माठ स्वच्छ धुवून घ्यायचा। आता आपण लाल माठ चिरून घ्यायचा। अगदी बारीक नाही चिरला तरी चालतो। मी मीडियम चिरला आहे। तसेच एकीकडे मी एक मोठा कांदा व लसणाच्या 8-10 पाकळ्या बारीक चिरल्या आहेत आणि मिरचीचे मोठे तुकडे घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलं। त्यात मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावर थोडीशी हळद घातली आणि लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक चिरल्यात त्या घातल्या। लसूण पालेभाजीमध्ये जास्त असला तर पालेभाजी चांगलीच लागते। आता मग लसूण चांगला लालसर होऊन दिल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे घातलेत। मिरचीला उभा छेद देऊन त्याचे मोठे तुकडे केलेत, म्हणजे भाजीतून ते सहज बाजूला काढता येतात आणि भाजीला चवही चांगली लागते। मिरची परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया। इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता चांगला कांदा शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे। कांदा परतून झाला की चिरलेला लाल माठ आपण यामध्ये घालू आणि अगदी हलक्या हाताने आता आपण हे परतून घेऊ। आता हा जो लाल माठ आहे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। यामध्ये अनेक असे पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठीच लाभदायक नाहीत तर त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात। लाल माठ मध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह व इतर अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील पोषक घटक शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतात। म्हणूनच ही भाजी घरातल्या सगळ्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की खावी। परतल्यानंतर ही भाजी कमी होते। तुम्ही इथं बघू शकता, जसजसं आपण भाजी परततोय तसं ती आळत जाते। आता याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ येऊन देऊ। एक वाफ आलेली आहे। आता आपल्याला मिठाचा अंदाज बरोबर येईल। आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी परतून घेऊ। आता मीठ घातल्यावर या भाजीला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक छान दणकून वाफ येऊन द्यायची। हे बघा, इथं आता आपली भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये मी किंचित गूळ घालते। पालेभाजीमध्ये थोडासा गूळ अवश्य घालावा, त्यामुळं भाजीला चव छान येते। सगळ्यात शेवटी मी ओल्या नारळाचा 2 चमचे घातलाय। आता ओल्या नारळाच्या चवाऐवजी तुम्ही दाण्याचं कूट सुद्धा घालू शकता। थोडंसं ओबड-दोबड करून घालायचं, म्हणजे भाजी खाताना दाताखाली दाण्याचा कण आला की छान लागतो। चला, इथं आपली लाल माठाची पौष्टिक, चविष्ट गरम गरम भाजी गरम गरम भाकरीबरोबर खायला तयार आहे। भरपूर लोह, व्हिटॅमिन व फायबर असलेली ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। खूप चविष्ट होते। घरातील सगळे आवडीनं नक्की खातील। मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।